नमस्कार, शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी आपली पॉवर दाखवली आणि आता विधानसभेसाठी या तेल लावलेल्या पैलवानाला लंगोट चढवलेला आहे। अपक्ष गेलं, चिन्ह गेला, पण तरीही शरद पवारांनी मोठ्या हिमतीनं तुतारी वाजवलीच। उद्धव ठाकरे यांनीही सगळा पक्ष विखुरला गेला तरीही त्याही प्रतिकूल परिस्थितीत निकरानं लढा दिला। असली शिवसेना कोणाची आहे हे दाखवून दिलं। शरद पवार यांचे डाव तर कधीच कोणाला समजत नाहीत हो, आणि हे तर त्यांच्या राजकारणाचं रहस्य आहे, इंगित आहे, गुपित आहे। आता विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत। शरद पवार यांचेही एक डाव टाकणं आता सुरू झालं आहे। आता त्यांनी असाच आणखी एक डाव टाकला आहे की पुन्हा अजित पवारांना जोर का झटका बसणार आहे। अर्थात त्यांच्या कित्येक डावांनी याआधी अजितदादांना झटके सहन करावे लागले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे राधानगरी भुदरगडचे माजी आमदार के.पी. पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळं या चर्चांना आता पुन्हा सुरुवात झाली। के.पी. पाटील हे राधानगरी मतदारसंघातील 2004 आणि 2009 या 2 टर्मचे आमदार राहिलेले आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तळ्यात मळ्यात करत के.पी. पाटील हे अजित पवारांच्या गटात सामील झाले। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता के.पी. पाटील तुतारी फुंकणार असल्याची चर्चा रंगू लागलेली असतानाच ते अध्यक्ष असलेल्या कारखान्यावर कारवाई देखील झाली। अशीच काही प्रकारची कारवाई पंढरपूरच्या अभिजित पाटील यांच्यावर झाली होती। विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर ही कारवाई झालेली होती। आता के.पी. पाटील यांच्याही कारखान्यावर कारवाई झाली की ते महाविकास आघाडीत जाण्याच्या नुसत्या चर्चा सुरू झाल्या होत्या। त्यामुळे के.पी. पाटील गटात प्रचंड नाराजी पाहायला मिळते या कारवाईच्या या सगळ्या प्रकरणामुळे। त्यात के.पी. पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळं ते अजित पवार गटाला रामराम करणार असल्याचं आता खुलेपणानं बोललंही जाऊ लागलं आहे। मात्र के.पी. पाटील यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत। अर्थात सुरुवातीला असंच फेटाळलं जातं आणि पुढं काय घडतं हे आपण अनेक घटनात पाहिलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता मात्र आता दिसू लागली आहे। अजित पवार गटाचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। शरद पवार यांनी अलीकडच्या काळात 2 वेळा कोल्हापूरचा दौरा केला। या दोन्हीही दौऱ्यात ए.वाय. पाटील यांचा सहभाग होता। ए.वाय. पाटलांच्या भेटीनंतर ते शरद पवार यांच्यासोबत जाण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जाते। अहो, एरवी अजित पवार यांचे जिल्हाध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यात कशाला सहभागी होतील या सगळ्या वातावरणात? के.पी. पाटील हे देखील असंच काही नाही वगैरे असं काही सांगत आहेत। पण हा पण असतो ना, तो राजकारणात खूप महत्त्वाचा ठरतो। के.पी. पाटील राधानगरी मतदारसंघातून 2 टर्मचे आमदार आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत जाणं त्यांनी पसंत केलं। अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या हसन मुश्रीफांचे देखील ते निकटवर्ती आहेत, तशीच त्याची ओळखही आहे। आता के.पी. पाटील हे बिद्री साखर कारखान्याचे अनेक वर्ष अध्यक्ष राहिलेले आहेत। राधानगरी मतदारसंघात त्यांची मोठी ताकद ही आहे आणि ही त्यांची ताकद असल्यामुळंच अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय। कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात देखील के.पी. पाटील यांचा प्रचंड मोठा असा दबदबा आहे। हे के.पी. पाटील अजित पवार गटाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत असं आत्ता काही दिवसापासून सांगितलं जाऊ लागलं आहे। जेव्हा असं काही सांगितलं जातं त्याचे पडसाद समोरच्या काही दिवसात नक्कीच पाहायला मिळत असतात। के.पी. पाटील विधानसभेसाठी इच्छुक आहेत। राधानगरीमध्ये शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर विद्यमान आमदार आहेत। के.पी. पाटील यांना महायुतीचं तिकीट मिळणं अवघड मानलं जात आहे। सत्तेत असूनही कारखान्यावर कारवाई झाली। या कारवाईमुळे देखील नाराजी निर्माण झालेली आहे। त्यामुळं शरद पवार गटात गेल्यावर उमेदवारीची शक्यता तरी आहे, तर बिद्री साखर कारखान्यावर झालेली कारवाई हा सत्तेचा गैरवापर आहे असं म्हणत शरद पवार यांनी आधीच नाराजी व्यक्त केलेली आहे। दोन्हीचा कुठं काही अर्थ ताळमेळ नक्कीच काहीतरी असेल। लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांचे फासे मात्र उलटे फिरायला लागले, उलटे पडायला लागले, हे मात्र पाहायला मिळू लागलं आहे। काही नावं आता हळूहळू समोर यायला सुरुवात झालीच आहे। अधिवेशनानंतर राष्ट्रवादीत म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होण्याच्या शक्यता तर आधीपासूनच व्यक्त होत आहे। त्यामुळे आता अधिवेशन संपताच काय घडेल
महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की कसा भूकंप घडेल हे आता खूप लवकर दिसणार आहे। पण या भूकंपाचे छोटे हादरे आत्तापासून बसायला लागले आहेत आणि हे दिसूही लागले आहेत। राजकारणात नेहमी नाही म्हटलं जातं आणि तेच घडताना दिसतं। अजितदादाही सातत्यानं सांगत होतेच की काही झालं तरी भाजपासोबत जाणार नाही। आता ते देवेंद्र फडणवीस काय सांगत होते? फडणवीस एक वेळ अविवाहित राहीन पण राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही। काय झालं पुढं? विश्वास ठेवावा असं राजकारण उरलंय का आता? महाराष्ट्रात विविध ठिकाणी अजित पवारांचे फासे उलटे पडू लागले आहेत, तर शरद पवार यांनी आपले ठेवणीतले डाव टाकायला आता सुरुवात केलेली आहे। आता या लढाईमध्ये कोण होईल चितपट? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा। आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब जरूर करा, आत्ता करा। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।